नमस्कार. मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी इथे हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच व्हेज कोल्हापुरी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता कलर, टेक्स्चर किती जबरदस्त असं आलेलं आहे. चला तर वेळ न घालवता हॉटेलसारखी एकदम परफेक्ट अशी व्हेज कोल्हापुरी आज आपण बनवूया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी 6 चमचे तेल घालून घेणार आहे आणि सर्व भाज्या फ्राय करून घेणार आहे. कढई गरम झालेली आहे. आता यामध्ये मी तेल घालून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी फ्लॉवरची जी फुलं काढून घेतलेली आहेत ती सर्व फ्राय करून घेते. मी फ्लॉवरचा गड्डा मिठाच्या पाण्यामध्ये 1-2 तास बुडवून ठेवलेला होता. नंतर तो स्वच्छ धुवून त्यातील छोटी छोटी अशी फुलं काढून घेतलेली आहेत. ही फुलं मी कोरडी करून मगच फ्राय करत आहे. आता याला आपण 4 ते 5 मिनटं फ्राय करून घेऊया. फ्लॉवरला फ्राय व्हायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे सर्व भाज्यांच्या बरोबर फ्राय न करता फक्त फ्लॉवर सुरुवातीला फ्राय करून घ्यायचा आहे. फ्लॉवर छान फ्राय झालेला आहे. आता हा फ्लॉवर मी काढून घेते. आता याच तेलामध्ये आपण राहिलेल्या भाज्या फ्राय करून घ्या. त्यामध्ये बिनीस, गाजर आणि ढबू मिरची मी घेतलेली आहे, ते सर्व फ्राय करून घेते. बिनीस, गाजर मी लांब लांब असे चिरून घेतलेले आहेत आणि ढोबळी मिरची अशी चौकोनी कापून घेतलेली आहे. तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही हे चिरून घेऊ शकता. आता जर तुम्ही ताजा वाटाणा वापरणार असाल तर तो यावेळी वापरायचा आहे. मी फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे, म्हणून यावेळी न घालता मी तो शेवटी वापरणार आहे. जर तुम्ही ताजा मटार घेणार असाल तर याच वेळी तो या भाज्यांच्या बरोबर घाला आणि फ्राय करून घ्या. ह्या भाज्या आपल्याला जास्त वेळ फ्राय करायच्या नाहीत, नाहीतर ह्या भाज्या खूप शिजल्या जातात आणि यातील क्रंच निघून जातो. त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनटंच याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. या भाज्या छान फ्राय करून झालेल्या आहेत. आता यालाही मी काढून घेते. भाज्या काढून झालेल्या आहेत. आता याच तेलामध्ये आपल्याला ग्रेव्हीचा मसाला भाजून घ्यायचा आहे, पण तेल थोडं जास्त आहे, त्यामुळे यातील मी 3 चमचे तेल काढून घेते. ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला मी इथे दाखवते. दालचिनीचे 3 तुकडे, 2 तमालपत्र, 2 सुक्या लाल मिरच्या, 50 ग्रॅम काजू, थोडं आलं, 1 लसणाचा गड्डा, 5 ते 6 लवंग, 3 चक्रीफूल, 3 मसाला वेलदोडा, 2 साधे वेलदोडे आणि 50 ग्रॅम मगजबी मी इथे वापरणार आहे. त्यातील तमालपत्र, दालचिनी, वेलदोडा, मसाला वेलदोडा, बदाम फूल आणि लवंग यातील निम्मच मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि राहिलेला मसाला, तमालपत्र आणि लाल सुक्या मिरच्या मी भाजी करताना वापरणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 2 मसाला वेलदोडा, 2 स्टार फूल, 4 ते 5 लवंग घालून घेते आणि याला छान फ्राय करून घेते. या मसाल्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. मसाले छान भाजले गेले की यामध्ये मी 4 मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेते आणि याला सोनेरी रंगावर येईपर्यंत किंवा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा 1-2 मिनटं परतून झाला की यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे आणि या कांद्यासोबत यालाही छान भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया. कांदा गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी 3 मोठे टोमॅटो, त्यातील बिया काढून अशा चिरून घेतलेल्या आहेत, ते घालून घेते आणि याला 1-2 मिनटं परतून घेते. हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत, त्यामुळे मी इथे कांदा आणि टोमॅटो मोठा असा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो 2 मिनटं परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला जो आपण काजू आणि मगज बी घेतलेलं होतं ते सर्व
यामध्ये घालून घ्यायचं आहे. काजू आणि मगज बी घालून झालं की याला थोडं मिक्स करून घेऊया आणि यावरती आपण थोडं मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत हे आपण भाजून घेऊया. चार ते 5 मिनिटानंतर टोमॅटो पूर्ण असा शिजला गेलेला आहे आणि हा एकजीव झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा आपला ग्रेव्हीसाठीचा मसाला तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि याला थंड करते आणि मिक्सरमधून वाटून घेते. हे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. जो आपण ग्रेव्हीचा मसाला तयार करण्यासाठी कढई घेतलेली होती तीच कढई मी इथे घेतलेली आहे. आणि भाज्या फ्राय करताना जे आपलं तेल आपण जास्तीचं काढून घेतलेलं होतं तेच 3 चमचे तेल मी इथे वापरलेले आहे. तेल आता आपण गरम करून घेऊया. तेल गरम झालं की यामध्ये मसाले घालून घेऊया. 1 मसाला वेलदोडा, 2 हिरवे वेलदोडे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 बदाम फूल, 2 लवंग, 2 सुक्या लाल मिरच्या आणि 2 तमालपत्र घालूया आणि याला छान फ्राय करून घेऊया. या मसाल्यांचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतून झालेला आहे. आता यामध्ये मी जो आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती सर्व ग्रेव्ही यामध्ये घालून घेते. हा सर्व मसाला थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे. ग्रेव्ही घालून झाल्यानंतर याला तेलामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला परत तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला जरी तेल दिसत असलं तरी हे एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने ही ग्रेव्ही सर्व तेल ॲब्झॉर्ब करून घेईल. या इथे 2 मिनिटात सर्व तेल या ग्रेव्हीने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता या ग्रेव्हीला असंच एकसारखं हलवत परत तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. फक्त याला असं एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे, नाहीतर ही ग्रेव्ही तळाला चिकटण्याची शक्यता असते. या ग्रेव्हीला तेल सुटण्यासाठी 10 ते 12 मिनटं लागतात. 10 ते 12 मिनटं परतून झालं की याचा एक छान गोळा होतो आणि याला एक छान स्मूथ असं टेक्स्चर येतं आणि याला बाजूनेही तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. आता यामध्ये मी 2.5 चमचे कांदा लसूण चटणी घालून घेते. व्हेज कोल्हापुरी म्हटलं तर कांदा लसूण चटणी तर आलीच पाहिजे. तर त्याचबरोबर मी 1 मोठा चमचा धने पावडर, 1.5 चमचे गरम मसाला घालून घेते. या इथे तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल. आणि चवीनुसार थोडं मीठ घालून घेते आणि याला परत 3 ते 4 मिनटं परतून घेते. आता हे सर्व मसाले आपण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि याला एकसारखं हलवत यालाही परत तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात. हा सर्व मसाला मी 5 ते 7 मिनटं एकसारखं हलवत असं छान परतून घेतलेला आहे. या मसाल्यालाही छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेते. यामध्ये फक्त आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली ग्रेव्ही चिकटलेली असते, त्यामुळे त्या भांड्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे आणि ते ढवळून मी पाणी या इथे वापरलेलं आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत यामध्ये थोडं असं पाणी घालायचं आहे. पण पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी या इथे वापरायचं आहे. हे मला अजून थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करतच यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झालं की यामध्ये आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत. आता यामध्ये मी फ्रोझन वाटाणा घालून घेते. जर तुम्ही फ्रेश वाटाणा वापरणार असाल तर भाज्या फ्राय करतो त्याचवेळी
तो वाटाणाही फ्राय करून घ्यायचा आहे. मी फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे, त्यामुळे मी सगळ्यात शेवटी यामध्ये वाटाणा घातलेला आहे. आता या सर्व भाज्या या ग्रेव्हीमध्ये आपण छान मिक्स करून घेऊयात. या भाज्या छान अशा मिक्स झालेल्या आहेत. आता यावरती झाकण लावते आणि याला मंद गॅसवरती 5 मिनिटं वाफवून घेते. गॅस एकदम मंद असा ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं आहे आणि याला थोडं हलवून घ्यायचं आहे. या इथे आपण भाज्या सर्व फ्राय करून वापरलेल्या आहेत, त्यामुळे भाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये सगळ्यात शेवटी मी 200 ग्रॅम पनीरचे तुकडे घालून घेते आणि याला मिक्स करून घेते. या इथे तुम्ही पनीर फ्राय करूनही घालू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे की सर्व भाज्यांच्या बरोबर पनीर न घालता सगळ्यात शेवटी पनीर घालायचं आहे. जर भाज्यांच्यावर पनीर घातलं की पनीर जास्त शिजला जातो आणि त्याचे तुकडे पडतात, किंवा जर तळून तुम्ही पनीर वापरला तर तो खूप चिवी होतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे. आता यावरती झाकण लावूया आणि हे मंद गॅसवरती 2 मिनिटं शिजवून घेऊया. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. वा, किती जबरदस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याला अजून एकदा असं मिक्स करून घेऊया. या भाजीचा सुवास तर घरभर दरवळलेला आहे. या भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. कलरही एकदम जबरदस्त असा आलेला आहे. आता ही भाजी मी सर्व करते. ही तयार झाली आपली व्हेज कोल्हापुरी. ही व्हेज कोल्हापुरी तुम्ही चपातीबरोबर, रोटीबरोबर, नानबरोबर खाऊ शकता. ही व्हेज कोल्हापुरी तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन हे दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा. बाय बाय.